नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून महाविकास आघाडीमध्ये पुरता गोंधळ असतानाच आता शरद पवारांनी या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. यामध्ये त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्यास हरकत नाही असे एक मोठं वक्तव्य केलं. त्याचबरोबर सीबीआय तपासाची पहिली मागणी करणारे पार्थ अजित पवार यांच्यावर देखील शरद पवारांनी आपलं मोठं वक्तव्य केलेलं आहे. पार्थ पवार इमॅच्युअर आहेत, तसंच माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही असं शरद पवार यांनी मीडियाच्या समोर म्हटलेलं आहे. नेमकं यामागे काय आहे? पवार कुटुंबामध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे का? या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. मात्र शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या संदर्भात आणि सीबीआय चौकशी संदर्भात नेमकं काय म्हटलं ते आधी आपण पाहूयात. माझ्या नातूच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआयच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल सीबीआयची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही. शरद पवारांनी म्हटलं की पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत, त्यांच्या मागणीला कोणती कवडीचीही किंमत देण्याची गरज नाही. खरं तर पवारांनी सुद्धा सीबीआय चौकशीला हरकत नाही असं म्हटलं. मात्र तीच मागणी करणारे पार्थ पवार हे मात्र शरद पवार यांना इमॅच्युअर वाटतात आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीला कवडीचीही किंमत नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. यावरून एकच खळबळ माजली आहे. पार्थ पवार नेमकी अशी का भूमिका घेत आहेत? त्यांनी घेतलेली भूमिका अजित पवार किंवा शरद पवार यांच्याशी सुसंगत का नाही? आणि या संदर्भात त्यांची जी भूमिका आहे त्याविषयी अजित पवार, शरद पवार यांना माहिती नाही का? या सगळ्यावरून जी काही चर्चा आता सुरू झाली आहे त्यावर आपणही चर्चा करतो. या चर्चेमध्ये सहभागी आहेत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम, राजकीय विश्लेषक संजय आवटे सर, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि राजकीय विश्लेषक संजय भोकरे सर आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी आहेत. सगळ्यात आधी राम कदम, मी तुमच्याकडे येते. शरद पवार असं म्हणतात की पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत, त्यांच्या मागणीला कोणती कवडीची किंमत देण्याची गरज नाही. तिथे तुमचे नितेश राणे असं म्हणतात की पार्थ पवार हे लंबी रेस का घोडा आहे. तुम्हाला काय वाटतं, पार्थ पवार कसे आहेत नेमके? नातवाला काय म्हणावं, काय किंमत द्यावी, कवडीची किंमत द्यावी का आणखी कोणती किंमत द्यावी, हा त्यांचा कौटुंबिक व्यक्तिगत विषय आहे. त्याच्यावर आम्ही टिप्पणी करणार. पण पार्थ पवारांनी जे काही मत मांडलं ते मत देशातल्या कोट्यावधी सुशांत राजपूतच्या फॅन्सचं मत होतं, सुशांत राजपूतच्या परिवाराचं मत होतं आणि कोट्यावधी लोकांचं मत त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे मांडलं. तर त्याच्यामुळे पार्थ पवार जी भूमिका मांडत होते ती कोट्यावधी जनतेची भावना मांडत होते. आता विषय असा येतो की नातवाला कुठली किंमत द्यायची ते महाराष्ट्र सरकारने ठरवावं, त्याच्यात आम्ही पडणार नाही, कारण व्यक्तिगत कुटुंबाचा भाग आहे. पण जेव्हा कोट्यावधी लोक देशातले मागणी करतात, त्याचे 74 वर्षाचे म्हातारे वडील मागणी करतायत, त्याची बहीण मागणी करते, ज्याच्यामुळे ते कुटुंब पीडित झालेलं आहे, ती मागणी करते, तर महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या मागणीला कवडीची किंमत देणार का त्या मागणीचा सन्मान करणार, हा प्रश्न आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारला नेमकी कुठली भीती आहे, कुठली अशी नावं समोर येणार आहेत की ज्याच्यामुळे शिवसेना अडचणीत येणार आहे का महाराष्ट्राचं सरकार अडचणीत येणार आहे, कुठली भीती कुठली आहे? कारण कुठली तरी भीती यांच्या मनामध्ये आहे. हे माझं नव्हे, हे देशभरातल्या सगळ्या लोकांचं म्हणणं. आम्ही तर पहिल्या दिवसापासून भूमिका मांडली. मला 2 मिनिटं बोलू द्या निखिलजी, कृपा करून. पहिल्या दिवसापासून आम्ही, तुम्ही म्हणताय की पार्थ पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय आहे, मात्र पार्थ पवारांची मागणी तर तीच मागणी तुमची देखील आहे. सीबीआय चौकशीचीच मागणी सगळ्यात आधी म्हणजे भाजपच्या सुद्धा आधी पार्थ पवारांनी केली होती गृहमंत्र्यांकडे जाऊन. लेखी निवेदन सुद्धा त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. त्यामुळे पवार त्यांना जे इमॅच्युअर म्हणतात त्यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी होती. मात्र राजू वाघमारे, मी तुमच्याकडे येते. आता तुम्ही म्हणाल की हा सगळा एनसीपीचा विषय आहे. मात्र हा एनसीपीचा विषय असला तरी पार्थ पवारांची मागणी मात्र महाविकास आघाडीला, तुम्ही त्यामध्ये सामील आहात, त्यामुळे तुम्हाला देखील अडचणीत आणणारी आहे. जर पार्थ पवारांची मागणी पवारांना सुद्धा मान्य आहे तर मग ती मागणी पवारांना नेमकी का खटकते? सगळ्यात पहिली गोष्ट निखिला, की पार्थ पवारांनी जी मागणी केली त्या मागणीला मी दुसऱ्या एका चॅनलवर पण याच्यापूर्वी बोलताना मी बोललो की सीबीआय चौकशीची मागणी या देशात राहणारा किंवा महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक करू शकतो.
मागणी करायला काही हरकत नाहीये. बीजेपीने केली मागणी, त्यांनी केली. प्रश्न असा आहे की मगाशी राम कदम साहेब जे म्हणत होते की कोणाला सरकार घाबरतंय किंवा कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय. इकडे प्रश्न कोणाला वाचवण्याचा नाहीये, प्रश्न कोणाला घाबरण्याचा नाहीये. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस काम करतंय, मुंबई पोलिसांवर आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आमच्या सरकारचा पूर्णपणे विश्वास आहे आणि केसचा तपास अगदी चांगल्या पद्धतीने चाललाय आणि तो तपास तसा चाललेला आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं की 3 दिवसाची अवधी दिली की तुमचा तपास आमच्या विरुद्ध मांडा. सीबीआय कडे पाठवायला कोणाची ना नाहीये. प्रश्न असा आहे की जर आमच्याकडून चांगला तपास होत असेल तर मग सीबीआय कडे देण्याची गरज काय. आता प्रत्येकाला वाटतं की सीबीआय चौकशीची मागणी करावी, पण जो तपास मुंबई पोलिसांचा आहे तो अगदी व्यवस्थित होतोय. आणि पार्थ पवार ज्यावेळी म्हणाले, राजू अकबरी, आता हे बीजेपी मागणी करते मान्य, मात्र याआधीच पार्थ पवारांनी सुद्धा हीच मागणी केली होती की सगळ्यात आधी गृहमंत्र्यांना जाऊन तेच भेटले होते. मग ही मागणी पार्थ पवार त्यांची जरी वैयक्तिक जरी असली तरी ती आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच. नाही, जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आली ही मागणी तरी पार्थ पवारांची मागणी आहे की ज्यावेळी आता बघा तुम्ही तपासाला मुंबई पोलिसांना वेळही देत नाही. तपास पूर्णपणे चालू आहे, 50-60 दिवस झाले, सगळ्या बाजूनी तपास चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्याकडे झालेला पण अगोदर पोलिसांना संधी देण्याच्या आधी लगेच गुन्हा घडल्या किंवा एखादी गोष्ट बरं राजू अकबर थोडंसं थांबवते. राम कदम, हा बरोबर अपरिपक्वता आहे. म्हणून पार्थ पवारांची मागणी चुकीची होती तसं म्हणाले. मुळामध्ये निखिला, भारतीय जनता पार्टीकडून सुरुवातीपासून हीच भूमिका मांडली गेली की मुंबई पोलीस सक्षम आहे आणि त्यांची तुलना जगातल्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी होते. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे व्यवस्थित काम करू द्या, त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका, असं मी वारंवार सांगत होतो, आजही सांगतोय. पण महाराष्ट्र सरकार पहिल्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरचं वर्तमानपत्र म्हणेल की आत्महत्या याच्यामध्ये चौकशी करण्याची काय गरज, तर त्या सरकारच्या अधीन काम करणारे पोलीस कुठल्या दिशेने काम करतील हे आपण समजू शकतो. आणि त्याच्यानंतर देखील आम्ही वारंवार हेच म्हणत आहोत की मुंबई पोलिसांना व्यवस्थित काम करू द्या. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं पाप, त्यांची शौर्यगाथा आहे त्यांची, असं मध्ये बोलू नका ना आतमध्ये साहेब, हात जोडतो, असं नका करू. तुमची वेळ येईल तेव्हा बोला. आता माझं सत्य तुम्हाला आवडत नसेल तर मध्ये बोलून त्याला दाबू नका. मुंबई पोलिसांची प्रतिमा जी जगासमोर उज्ज्वल आहे ती प्रतिमा मलिन करण्याचं पाप या 3 पक्षांनी केलं, कुठल्या तरी मोठ्या नेत्याला वाचवण्यासाठी, कुठल्या तरी फिल्मी बड्या लोकांना वाचवण्यासाठी. हे काय लपून राहिलेलं नाही. अरे सीबीआय काय पाकिस्तानची एजन्सी आहे का? सीबीआय आपल्या भारताची एजन्सी आहे ना. तुमचा भारताच्या एजन्सीवर विश्वास नाही? कमाल आहे. राम कदम थोडंसं थांबवते. पवारांनी देखील अनुकूलता दर्शवली सीबीआय चौकशीसाठी. मला बोलू द्या. नाही त्याला राजू अकबर एक छोटी कमेंट फक्त, त्यानंतर मला संजय भोकरेजार, संजय आवटे सर आपल्या सोबत आहे. नाही, मला एकच निखिला गोष्ट सांगायची आहे की बीजेपीचे नेते इतक्या निखालसपणे जनतेसमोर कसं खोटं बोलू शकतात. एका बाजूला ज्यावेळी तुम्ही सांगता की आम्हाला मुंबई पोलिसांचा गर्व आहे आणि मग दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगता की मुंबई पोलिसांबद्दल आम्हाला काहीच नाही म्हणून तुम्ही सुरुवातीपासून मागणी करता सीबीआय चौकशीची मागणी. मग मुंबई पोलिसांबद्दल आम्हाला अभिमान आहे कसं म्हणता? कारण इतकं खोटं कसं काय बोलू शकता तुम्ही तोंडावर जनतेच्या? राजू अकबर, मग तुम्हाला बीजेपीची मागणी खटकते, मग पार्थ पवारांची मागणी का नाही खटकली? बरं संजय आवटे सर, मी तुमच्याकडे येते. संजय आवटे सर, पार्थ पवार इमॅच्युअर आहेत असं शरद पवार म्हणतायत. पार्थ अजित पवार यांना आम्ही काडीचीही किंमत देत नाहीत असं शरद पवार म्हणतायत. तेही मीडियाच्या समोर बोलतायत. काय अर्थ काढायचा याचा? निखिल, साधी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुळामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करावी न करावी किंवा त्याच्यामध्ये काय आहे गौड बंगाल हा अगदी मुद्दा वेगळा आहे. आणि मुळामध्ये भाजपला अशा प्रकारची मागणी करण्याचा अधिकार किती आहे हा आणखी वेगळा प्रश्न आहे.
कारण किती लोकांचे मृत्यू झाले आणि संशयास्पद मृत्यू झाले, त्यांचे खून होते की काय, अशी चर्चा असून सुद्धा भाजपनं काय केलं, त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाहीये. मला असं वाटतं की आत्ताचा जो मूळ प्रश्न आहे किंवा आता जे घडलेलं आहे, जे विधान आहे शरद पवारांचं, ते जास्त महत्त्वाचं आहे. शरद पवार असं म्हणाले की पार्थ पवार किंवा माझ्या नातवाच्या विधानाला मी कवडीचीही किंमत देत नाही. प्रश्न असा आहे की पार्थ पवार हे शरद पवारांचे नातू आहेत म्हणून काय हा मुद्दा आपण चर्चा करत नाही आहोत. मुद्दा असा आहे की शरद पवार हे पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. त्यामुळे पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे तरुण नेते आहेत. आणि असा तरुण नेता जेव्हा या प्रकारची भाषा वापरतो, या प्रकारे पक्षाच्या पेक्षा वेगळी भूमिका मांडतो, तेव्हा मला असं वाटतं की याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. हा एक भाग आहे. दुसरं असं की नातवाची भूमिका मान्य नाहीये किंवा त्याला मी कवडीची किंमत देत नाही असं आजोबा म्हणतायत, पण याच्यामध्ये वडील काहीच बोलत नाहीयेत. या पार्थ पवारांचे वडील अजित पवार नावाचे जे गृहस्थ आहेत, उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ते काहीच बोलत नाहीत त्याच्यामध्ये. मला एक कळत नाही की मुळामध्ये जेव्हा अजित पवारांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला आणि ते गायब झाले, कुठे गेले माहिती नाहीये, त्यानंतर गोंधळ झाला. त्यानंतर अजित पवारांनी एका रात्री पहाटे शपथविधी केला आणि त्याच्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला नेऊन बांधला. त्यानंतर पुढे काय झालं? त्यानंतर पुन्हा शरद पवारांनी सर्वासर्व करायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं आणि सर्वासर्व करायचा प्रयत्न केला, एवढा गंभीर अपराध अजित पवारांनी केला, त्याच्यानंतर अजित पवारांना शिक्षा काय मिळाली? तर ते उपमुख्यमंत्री झाले. या प्रकारे पक्षाशी द्रोह करणाऱ्या माणसाला शिक्षा काय? तर तुम्ही उपमुख्यमंत्री होता. मला असं वाटतं की तो राजकीय निर्णय असेल, त्यामध्ये अडचणी काय असतील, पण जर हे पॉलिटिकल कंपल्शन असेल, याचा अर्थ असा आहे की मुळामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये जो काही दुरावा आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि अजित पवार हे या पक्षावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर माझीच मालकी आहे हे सिद्ध करू पाहतात. पार्थ पवार बोलल्यानंतर लगेच सुप्रिया सुळे म्हणाल्या की पार्थ पवारांचं हे मत जे आहे ते व्यक्तिगत आहे, हे मत पक्षाचं नाही. शरद पवार आज बोलले, पण दरम्यानच्या कालावधीमध्ये अजित पवार अवाक्षरही बोलत नाहीत. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये भाजप आणि शिवसेना किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्याबद्दल की चर्चा आपण नंतर करू, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय याच्या अनुषंगाने चर्चा करताना अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधला हा जो सामना आहे तो वारंवार पुढे येतो. शरद पवार सारवासारव करायचा प्रयत्न करतात, पण मला आता असं वाटतंय की आता अशी वेळ येऊन ठेपलेली आहे की कधीतरी ही निकाली कुस्ती होणार आहे आणि याचा निकाल लागणार आहे. आणि जोपर्यंत अजित पवार, शरद पवार अशी निकाली कुस्ती होत नाही, तोपर्यंत या कुस्तीचा निकाल लागणार नाही, तोपर्यंत या चर्चेला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की आता कधीतरी हे मान्य करावं लागणार आहे शरद पवारांना. मात्र भाजपनं मात्र या सगळ्याचा निकाल आधीच लावून टाकलाय. राम कदम, म्हणूनच भाजप सातत्यानं असं म्हणते की 2च महिने टिकणार महाविकास आघाडीचं सरकार. हे सगळे मतभेद पाहता भाजपनं हा निष्कर्ष लावलाय. आता राम कदम काही म्हणाले तरी सुद्धा मला असं वाटतं की याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडणं किंवा काय हा माझ्या लेखी काही फार महत्वाचा काही तातडीचा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. मुद्दा असा आहे की अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधला संघर्ष जो आहे तो संघर्षाचा मुद्दा आहेच. भाजपनं देव पाण्यात घातलेले आहेत आणि भाजपला असं वाटतं. आणि एक लक्षात घ्या की भाजपचा प्रयत्न हा खुद्द शरद पवार, अजित पवार, शिवसेना या सगळ्या अनुषंगाने असू शकतो. त्यांच्या दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं संख्याबळ नाहीये आणि त्यामुळे ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये करता आलं, राजस्थानमध्ये काय केलं ते भाजपनं बघितलेलं आहे. त्यांनी प्रयत्न केला पण ते तोंडघशी पडले. महाराष्ट्रामध्ये असा प्रयत्न भाजप करेल की नाही मला माहिती नाहीये, पण मला असं वाटतं की हा संघर्ष जो आहे तो मात्र मान्य केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे. जे राम कदम, पुन्हा एकदा भिस्त अजित पवार, पार्थ पवार यांच्याकडे आता भाजपची असेल. नितेश राणेंचं ट्विट जर पाहिलं तर पार्थ पवार लंबी रेस के घोडा असं ते म्हणतायत. मला सांगा, पार्थ पवारांनी जी मागणी केली, देशातले कोट्यावधी लोक काय मागणी करतात? केस सीबीआयला द्या. मग ते पण इमॅच्युअर आहेत. समस्त मीडिया, TV9 पासून सगळेजण काय मागणी करतायत? केस सीबीआयला द्या. ते पण इमॅच्युअर आहेत. तर त्याच्यामुळे पार्थ पवारांनी ही कोट्यावधी लोकांची भावना ही महाराष्ट्राच्या सरकारपुढे मांडली आहे. पण महाराष्ट्राचं सरकार राजू वाघमारे, पार्थ पवार हे भाजपचे नेते नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आवटे सर, मी तुमचा सन्मान करतो, तुम्हाला माहिती आहे. लगेच अपहरण करू नका राम कदम, आणखी थोडी वाट बघा. आवटे साहेब, मी तुमचा प्रचंड सन्मान करतो, पण कसं आहे की भारतीय जनता पार्टीची कायम भूमिका राहिली आहे की कुठल्याही माणसानं चांगली भूमिका घेतली, कुठल्याही पक्षाचं असेल तर त्याचं स्वागत करायचं, विरोधाला विरोध करायचा नाही. पार्थ पवार एनसीपीचे नेते असले तरी त्यांच्या भूमिकेचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो, कारण त्यांनी जी भूमिका घेतली ही देशातल्या कोट्यावधी सुशांतच्या फॅन्सची आणि ज्या परिवाराचा मुलगा गेलाय
त्या 74 वर्षाच्या म्हाताऱ्या वडिलांची भूमिका त्यांनी सरकार पुढे मांडली. आता ही गोष्ट वेगळी की राजू आघारे. महाराष्ट्राच्या सरकारला कोणाला तरी वाचवायचंय. आता जर नाही, वाचवायचं कसं असेल आणि आहे, सीबीआयला दिलं तर तो कसा वाचेल, वारंवार याच्यासाठी धडपड असेल. बरं राम कदम थोडंसं थांबा, बोला राजू वाघमारे. कोट्यावधी लोकांची मागणी वगैरे काही नाही. मीडियानी मागणी केलेली नाही. ही मागणी जी केली आहे ती बीजेपीने सर्वात पहिल्यांदा ही बातमी केली आणि त्याच्या दृष्टीने बीजेपीने ही मागणी केली. म्हणजे 6 महिन्यापूर्वी ज्या मुख्यमंत्र्यांकडे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस खातं होतं ते त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं, ते माजी झाले आणि मुंबईचं पोलीस खातं अगदी कमजोर झालं. अशा प्रकारची अपरिपक्वता फक्त बीजेपी दाखवू शकते आणि बीजेपीने अशा प्रकारची अपरिपक्वता दाखवली आणि त्याच्यानंतर पार्थ पवारांनी दाखवली. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने कोट्यावधी हे शब्द बोलले जातात. पण वाघमारे, असं काही पार्थ पवार घडलेलं यांची फक्त नाहीये. सीबीआय चौकशीचीच मागणी नाही, राम मंदिरासाठी दिलेल्या शुभेच्छा सुद्धा तर आठवा आता. नाही, तुझा राम हा काही बीजेपीचा देव नाहीये. ते राम मंदिराला शुभेच्छा तर राजू वाघमारेंच्या मानसी- प्रियंका गांधींनी पण दिल्या आणि राहुल गांधींनी पण दिल्या. हो, आणि त्याच्यामुळे काय मंदिराचा निकाल लवकर लागला आणि त्याला विरोध पण केला. बीजेपीची नाही आहे. प्रश्न राम मंदिराचा नाही आहे. मला एकच प्रश्न राम कदमांना विचारायचा आहे की ज्या पद्धतीने सीबीआयची मागणी केली आता त्याच पद्धतीने गोपीनाथ चौकशीची मागणी केलेली ते तर केंद्रीय मंत्री होते, बीजेपीचे मोठे नेते होते, तुमचंच सरकार होतं केंद्रात. मग त्यावेळी मोदी आणि बीजेपीचं सरकार कोणाला घाबरलं? सीबीआय तर पाकिस्तान नव्हती. राम कदमांचे शब्द आहेत. मग त्यावेळी मोदी सरकार सीबीआयला बरं राजू वाघमारे, थोडासा विषय वेगळा होतोय. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, राम कदम तुमच्याकडे येते, तसंच संजय भोकरे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. एकूणच पार्थ पवार यांची ही भूमिका शरद पवारांच्या विसंगत आहे. पार्थ पवार खरंच इमॅच्युअर आहेत की ते काही वेगळी भूमिका घेऊ पाहतायत? एनसीपी बदलते का? अजित पवारांची या सगळ्यावर काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. राम कदम, तुमच्याकडे येण्याआधी मी संजय भोकरे सरांकडे जाते. मगासपासून ती ही सगळी चर्चा ऐकतायत ते. संजय भोकरे सर, पार्थ पवार जी काही भूमिका घेत आहेत त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मतभेद आहेत असं वाटतं का? म्हणजे आज कालपासून पार्थ पवार हे पवारांच्या सिल्वर ओक याच निवासस्थानी आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांचा एक फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसवर देखील ठेवलेला आहे. हे अशाच वेळेला घडतं ज्या वेळेला सगळं काही आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. काय वाटतं तुम्हाला? आता शरद पवारांची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय बोलकी आहे. यापूर्वी नुसत्या चर्चा होत्या पवार कुटुंबियांच्यात अंतर्गत कलह आहेत, परंतु ते उघड होत नव्हते. परंतु आज शरद पवारांची जी प्रतिक्रिया होती ती बोलकीपण आहे आणि सावधपण आहे. सुशांत प्रकरण सुद्धा बाजूला ठेवा, हे अतिशय महत्वाचं आहे. आता अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात शरद पवार आहेत. मगाशी संजय आवटेंच्या बोलण्यात सुद्धा आलं की ते उपमुख्यमंत्री पद म्हणजे ही शिक्षा आहे का? तर नाही, तो नाईलाज होता त्यावेळेला त्यांचा. परंतु त्यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री पद देताना खूप वेळ केला अजित पवारांना. शरद पवारांना ते द्यायचं नव्हतं. एक वेळ ते जयंत पाटलांना दिलं तरी चालेल अशी त्यावेळेची भूमिका होती. परंतु तो नाईलाज होता. अजित पवारांच्याकडं किमान 10 आमदार तरी ते सांगतील तसं वागणारे आज आहेत राष्ट्रवादीमध्ये. ते कोणत्याही क्षणी त्यांच्याबरोबर जाऊ शकतात आणि ते गेलेले पण होते. एका रात्रीतला शपथविधी हा बघितलाय सगळ्या जनतेनं. परंतु त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय फ्लोअर टेस्टिंगचा नसता तर कदाचित आजचं चित्र वेगळं दिसलं असतं आपल्याला. परंतु ते घडलं नाही, त्यामुळे नाईलाज झाला आणि अजित पवारांना शेवटी सुप्रियाताईंनी किती मध्यस्थी केली, काय केले हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. आणि आज शरद पवारांनी जे बोललेलं आहे, पार्थ पवारांना त्यांच्या मागणीला कवडीची किंमत नाही, हे अपरिपक्व आहेत. अहो, शरद पवार हे बोलतात याचा अर्थ समजा की त्यांच्या घराण्यात, त्यांच्या पवार घराण्यामध्ये, कुटुंबियामध्ये कलह सुरू झालेले आहे. हे सरळ उघड झालेलं आहे. आणि इथनं पुढच्या काळामध्ये आता सुप्रियाताईंनी त्यांचं वय, अजित पवार सुप्रियाताई यांचं किती सख्य आहे हे सुद्धा आज चर्चा चाललेली असती. परंतु आज
शरद पवार साहेबांनी हे उघड केलेलं आहे की पार्थ पवारला आम्ही 0 किंमत देत आहोत. रोहित पवारलाच आम्ही किंमत देणार आणि सुप्रिया ताईलाच इथनं पुढच्या काळात किंमत देणार. अजित दादा आणि पार्थ पवार यांचा पत्ता कट करायचा शरद पवारांनी ठरल्यामुळंच आज ते संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करतायत. ते स्वतः सगळीकडे जात आहेत. आज कुठल्याही चर्चेला यापूर्वी अजित पवारांना मातोश्रीवर पाठवायचे, परंतु आता ते स्वतः मातोश्रीवर जात आहेत. बरं, ते स्वतः मातोश्रीवर जात. आधी का अजित पवारांना पाठवत होते तर अजित पवारांचं त्यांचं सख्य होतं, परंतु आता सख्य नसल्यामुळं स्वतः राष्ट्रवादीची मोठ बांधायचं काम आज शरद पवार करताना दिसत आहेत. आणि आज त्यांनी हा बॉम्ब टाकलेला आहे की नाही, पार्थ पवार हा अपरिपक्व आहे. बरं सर, शरद पवार यांच्या या बॉम्बमुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याच्या काय पडसाद उमटणार? संजय आवटे सर, यासाठी मी तुमच्याकडे येते. त्याचबरोबर पार्थ पवार यांची भूमिका ही नेहमीच आता भाजपची सुसंगत वाटायला लागली आहे, भाजपच्या फायद्याची ठरते आणि त्यामुळेच पार्थ पवार हे लंबी रेस का घोडा आहेत असं भाजपच्या नेत्यांना वाटतं का? या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या संदर्भात आपण त्याला कवडीची किंमत देत नाही असं म्हटलं आणि त्याचबरोबर या मागणीला काही अर्थ नाही असंही म्हटलं होतं. मात्र त्यानंतर नितेश राणे यांचं अगदी तातडीनं एक ट्विट आलेलं आहे. ते ट्विट आधी आपण या ठिकाणी पाहूयात. नितेश राणे म्हणतात, आज परत एकदा सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा आहे, थांबू नकोस मित्रा, असं नितेश राणे यांनी ट्विट केलेलं आहे. अत्यंत महत्वाचे, पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून पार्थ पवार यांची स्तुती करण्यात आली. राम कदम, पार्थ पवार यांनी राम मंदिरासाठी शुभेच्छा दिल्या. न सांगताच, म्हणजे आपलंच सरकार असताना सीबीआय चौकशीची मागणी केली सुशांत प्रकरणामध्ये. यानंतर आता भाजपला पार्थ पवार हे लंबी रेस का घोडा वाटताय? हे बघा की ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांनी कोट्यावधी लोकांच्या भावनेला एक सन्मान देण्याचा प्रयत्न केला, सुशांतच्या परिवाराला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. मी देखील त्या स्वरूपाचं ट्विट केलं. माझं ट्विट आपण जरूर पहा. तर तो सन्मान त्यांनी महाराष्ट्र सरकारपुढे ठेवलाय. तर त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे आमदार नितेश राणेजी जे म्हणतात की पार्थ लंबी रेस का घोडा आहे, तर प्रत्येकाची ही मतांतर असू शकतात. पण आत्ताची जी भूमिका आहे त्या भूमिकेतून असं लक्षात येतं की कोट्यावधी सीबीआय चौकशीची मागणी वगैरे सगळं मान्य. नितेश राणे जे म्हणतायत की पार्थ पवार लंबी रेस का घोडा आहे असं भाजपला वाटतं का? आज तुम्ही इतकी वर्ष राजकारणामध्ये आहात, तुम्हाला माणूस कळतो, या माणसाचं फ्युचरही कळतं. अशा वेळेला पार्थ पवार हे लंबी रेस का घोडा आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, पक्ष म्हणून या ठिकाणी मी प्रतिक्रिया देणार नाही. पण एक व्यक्तिगत आमदार म्हणून मला विचाराल तर पार्थ पवारांची जी ही भूमिका होती, या भूमिकेवरून त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे हे मी व्यक्तिगत माझं मत मांडू शकतो. ज्या पद्धतीने नितेश राणेजींनी पण त्यांचं व्यक्तिगत मत मांडलं. पण आत्ताची जी त्यांची भूमिका आहे ही कोट्यावधी लोकांचा भावनांचा सन्मान करणारी, आणि महाराष्ट्र सरकार या कोट्यावधी लोकांच्या भावनांचा अपमान करते. म्हणजे नितेश राणेंचं ते मत हे वैयक्तिक आहे असं तुम्ही म्हणता, ती भाजपची भूमिका नाही. बरं, संजय आवटे सर, मी तुमच्याकडे येते. पार्थ पवार खरंच लंबी रेस का घोडा आहे तसं वाटतं का तुम्हाला? फक्त एक मिनिट थांबा. राम कदम, एक मिनिट फक्त थांबा. माहिती आहे का तुमचे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. बरं, राम कदम बोला. गंमत अशी आहे की तुम्हा सगळ्यांचं जे काही वेगळं काढताय. नितेश राणेजींनी जे मत मांडलंय किंवा मी देखील माझ्या ट्विटरवर जे मत मांडलंय, आम्ही व्यक्तिगत आमदार म्हणून आमचं मत व्यक्त करतो आहोत. मी पक्ष म्हणून भूमिका कायम वेगळी असते, ती पक्ष म्हणून भूमिका नाही का व्यक्तिगत मत मांडायचंच नाही. आता मला देखील वाटतं पार्थ पवारांनी चांगली भूमिका मांडली, जे नितेशजींना वाटतं, तुम्हालाही कदाचित तेच वाटत असावं. आणि तुम्हाला आम्हाला सोडा, देशातल्या कोट्यावधी लोकांचं तेच मत आहे जे पार्थ पवारांचं मत आहे. मग त्याच्यानंतर जर मी आणि नितेश म्हणत असू की पार्थचं भविष्य उज्ज्वल आहे, तर त्यात चुकीचं काय? नाही, भाजपलाही तसं वाटतं का हे मला विचारायचं होतं, कारण तुम्ही आता भाजपचे प्रवक्ते म्हणून इथे बसला होतात म्हणून मी म्हटलं तुम्हाला. संजय आवटे सर. निखिल, कोट्यवधी लोकांना काय वाटतं हे परस्पर ठरवतात राम कदम, ही फारच चांगली गोष्ट आहे. पण गंमत बघा की पार्थ पवार असं म्हणतायत की हे माझं व्यक्तिगत मत आहे, राणे आणि त्याच्यानंतर राम कदम असं म्हणतात की हे आमचं व्यक्तिगत मत आहे. सगळ्यांची व्यक्तिगत मतं सुरू आहेत. पण या सगळ्यांना पार्थ पवारांविषयी आकस्मिकपणे अचानकपणे प्रेमाचा उमाळा फुटलेला आहे. ज्या पार्थ पवारांबद्दल लोकसभा निवडणुकीला जेव्हा पार्थ पवार उभे होते मावळ मतदारसंघातून, तेव्हा ज्या पार्थ पवारांच्या भाषणांबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या आक्रमणाबद्दल या सगळ्या लोकांना कमालीच्या शंका होत्या आणि कोणाला उमेदवारी दिली तुम्ही काय वगैरे हे सगळे म्हणत होते. त्यांना आज मात्र आकस्मिकपणे पार्थ पवार हे अत्यंत परिपक्व आणि थोर नेते आहेत, त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे वगैरे वाटतंय. हे सगळं चांगलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पार्थ पवारांचं भवितव्य उज्ज्वल आहे की नाही याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि पार्थ पवारांच्या राजकीय कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा पण आहेत. मुद्दा असा आहे की मुळामध्ये जे पार्थ पवार काल परवापर्यंत कुठल्याही अंगानं निष्प्रभ होते किंवा कुठलाही प्रभाव पाडू शकत नव्हते, त्यांना दोन वाक्य धड बोलता येत नव्हती, ते पार्थ पवार आता एवढ्या मोठ्या प्रश्नांबद्दल जाहीरपणे भूमिका घेत आहेत, पंतप्रधानांना पत्र पाठवतात, त्यानंतर सीबीआय चौकशीच्या अनुषंगाने मागणी करतात, एवढं सगळं करतात. याचा अर्थ मी जे सांगतोय की मुळामध्ये पार्थ पवार हे करतच नाहीयेत, हे पार्थ पवार आणि अजित पवार मिळून करतात किंवा अजित पवारांना करायचं आहे त्यांनी पार्थ पवारांना पुढे केलेलं आहे. मुद्दा असा आहे की आता या प्रकारे तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय, मुळामध्ये जेव्हा 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हाच खरं म्हणजे हा एक मोठा ऐतिहासिक वेगळा प्रयोग होता आणि एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये हा पक्ष टिकेल का अशा प्रकारची शंका होती. पण शरद पवारांनी मात्र तो पक्ष नीटपणे वाढवला, चालवला आणि सत्तेमध्ये सदैव असल्यामुळे तो पक्ष व्यवस्थितपणे पुढे चालला सुद्धा. पण सत्तेचा चमचा तोंडातून गेला आणि मग या पक्षाची वाताहत सुरू झाली. आता पुन्हा हा पक्ष सत्तेमध्ये आलेला आहे. आता गंमत अशी आहे की मुळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे या पक्षावर नियंत्रण नेतृत्व कोणाचं हा खरा संघर्ष आहे. शरद पवारांचाच हा पक्ष आहे त्यामुळे शरद पवारांचं नियंत्रण आहे, शरद पवारांना मानणारे सगळे नेते आहेत, बरोबर आहे. पण त्याच वेळी हे पण मान्य केलं पाहिजे की पक्षामध्ये शरद पवारांच्या नंतर अजित पवारांना सर्वाधिक महत्व आहे हे नाकारून चालणार नाही. आणि आता अजित पवारांचं हे महत्व कमी कसं करायचं आणि पुन्हा हा पक्ष माझाच आहे. मुळामध्ये पुन्हा मी सांगतो की मुळामध्ये हा गृहकलह का तयार होतो. निखिला एक सगळ्यात गंभीर मुद्दा फक्त मी नोंदवतो कारण आपण फार वरवरच्या चर्चा करतो. मुळामध्ये भारताच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय, तुम्ही बघा अमेरिकेच्या राजकारणामध्ये बघा, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा सगळ्यांची मुलं हे कोणी राजकारणामध्ये आलेलं नाहीये, काही संबंध नाहीये. आपल्याकडे मात्र मुलांना राजकारणामध्ये आणायचं, पुन्हा पुतण्याला राजकारणामध्ये आणायचं, नातवांना राजकारणामध्ये आणायचं, यातून राजकारणाची जी काही कौटुंबिक कंपनी स्थापन झालेली आहे त्यातून हा खरा पेच निर्माण झालेला आहे. मुळात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नीट केडर बेस्ड पक्ष तयार केला असता, अजित पवार कोण, सुप्रिया सुळे कोण, पार्थ पवार कोण, रोहित पवार कोण, लायकी पात्रता असेल तर ते आले असते. पण मुळामध्ये पक्ष अशा खुल्या पद्धतीने वाढला पाहिजे, असं तो वाढला नाही. आणि म्हणून मग आता गोष्ट अशी झालेली आहे की आता अजित पवारांच्या ताब्यामध्ये पक्ष आहे असं अजित पवारांना वाटतं, शरद पवारांना माझाच पक्ष आहे असं वाटतं. तेव्हा हा पक्ष शेवटी याच्यावरचं नियंत्रण माझंच आहे हे शरद पवारांना आता सिद्ध करायचं आहे. आणि त्याच वेळी अजित पवारांना मात्र जी काही वेगळी भूमिका घ्यायची आहे, भाजपचं जे प्रेम आहे ते केवळ पार्थबद्दल नाहीये, ते अजित पवारांबद्दल पण तेवढंच प्रेम आहे. आणि अजित पवारांना सुद्धा भाजपविषयी असणारं प्रेम लपून राहिलेलं नाहीये. अजित पवारांचे जे जवळचे मित्र आहेत, जे जवळचे मित्र आहेत तेही भाजपच्या संपर्कात आहेत, हेही लपून राहिलेलं नाही. अशा वेळी आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राष्ट्रवादी काँग्रेसवरच्या नियंत्रणाचा आणि याचा आहे. मला असं वाटतं की शरद पवार विरुद्ध अजित पवार, मी जे मगाशी म्हणालो ती निकाली कुस्ती या निमित्तानं सुरू होणार आहे आणि ते सुरू होणं आवश्यक पण आहे. बर, राजू वाघमारे, मात्र खरंच संजय आवटे सर म्हणतायत तसं जर झालं तर महाविकास आघाडीसाठी खूप मोठा धोका असेल हा. बरं, राजू वाघमारेंकडे आपला आवाज पोहोचत नाहीये. संजय भोकरे सर, मगाशी तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे सगळे मतभेद सुरू झालेले आहेत, यामुळेच भाजपमध्ये एक आशा पल्लवित झालेली आहे की 2 महिन्यात सरकार पडेल. या सगळ्याची पार्श्वभूमी आहे त्याला, की मग भाजपकडून देखील या सगळ्याला बळ दिलं जात आहे, म्हणजे पार्थ पवार यांची स्तुती करणं, त्याला लंबी रेस का घोडा म्हणणं. हे बघा, हे सरळ सरळ अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष, अजित पवारांनी आता गेल्या 6 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षावर कुठं काही टीका केली का? कुठेही दिसत नाही. आज त्यांनी जसं आज उपमुख्यमंत्री जरी ते असले तरी त्यांचा सगळा कल हा भारतीय जनता पक्षाला कसं सपोर्ट करायचा, कशा पद्धतीने करायचा इकडंच असणार आहे. आणि उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला ते सपोर्ट करणार. पार्थ पवारांची ही स्टेटमेंट आहेत ही अजित पवारांना विचारल्याशिवाय त्यांनी केलेली नाही आहेत. त्यांनी जे ट्विट केलेलं आहे अजित पवारांना न विचारता कुठलीही राजकीय पाऊल पार्थ पवार उचलतील अशी अवस्था नाही आहे. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला हे सपोर्टेड असणार आहेत आणि होते हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे. त्यांचा शपथविधी अजून विसरलेले नाहीत लोक फडणवीसांच्या बरोबरचा. आणि उद्याच्या काळात सुद्धा राष्ट्रवादी कसं फोडायचा, काँग्रेस कसं फोडायचं आणि जेणेकरून भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा कसं प्रस्थापित होईल ह्याच्यासाठी अजित पवार पुढे असतील. आणि हे शरद पवारांना कळत नाही का? हे कळाल्याशिवाय आज पार्थ पवारला एवढ्या खालच्या पातळीवर शरद पवार जाऊन बोलले नसते. हे साधं गणित आहे ना. आज त्याला अपरिपक्वता त्याची काढायची अजित पवारांच्या मुलाची, हे सोपं गणित नाही. आज याच्यावरून कळतंय की अजित पवार आणि पार्थ पवार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार कसं येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत.
नक्कीच. राम कदम, काय वाटतं तुम्हाला? पार्थ अजित पवार हे नाव आहे, नुसतं पवार हे आडनाव लागलेलं नाहीये पार्थ यांच्या मागे, तर अजित पवार हे देखील खूप मोठं नाव आहे. अशा वेळेला पार्थ पवार यांचा एक प्रकारे शरद पवारांकडून होणारा हा पाण उताराच आपण इथे म्हणूयात, ज्या प्रकारे पवारांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केली. मात्र आता जे संजय भोकरे सर म्हणाले की या सगळ्या मागे कुठेतरी अजित पवारांचा देखील सपोर्ट आहे पार्थ पवार यांना. वाटतं भाजपला असं? नाही, अशा प्रकारच्या जर तरच्या तर्कांविषयी मी चर्चा करणार नाही. आजोबांनी नातवाला काय म्हणावं, नातवानी आजोबांना काय म्हणावं, हा शेवटी त्यांचा कौटुंबिक विषय आणि राजकारण कौटुंबिक जर विषयावर असतं. एक राजकारणाची मर्यादा बाळगत असताना त्या कौटुंबिक विषयांवर टीका टिप्पणी करणं हे काही मला योग्य वाटत नाही. त्यांचा तो पूर्णपणे कौटुंबिक विषय आहे. पण ज्या ठिकाणी देशाचा आणि राज्याचा विषय येतो त्या ठिकाणी इथे काही आम्ही काही प्रयत्न करत नाही आहोत. आम्ही मागच्या 8 महिन्यापासून सांगतोय, पण फक्त लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वारंवार शिवसेनेकडून आणि या तिन्ही पक्षांकडून अशी चर्चा होते की हे सरकार पाडणार आहेत. अरे आधी सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही या 5 महिन्यात तुम्ही एका पैशाची मदत या महाराष्ट्राच्या एका माणसाला केली का? दाखवा पाहू. सगळ्या बाबतीत फेल. चक्रीवादळ कोकणात 1 रुपयाची मदत. कोकणामध्ये ट्रेन सोडायच्या उद्या केंद्र सरकार द्यायला तयार आहे, राज्य सरकार अजिबात त्या बाबतीत पण निष्क्रिय. म्हणजे अगदी शेतकऱ्यापासून दूध उत्पादकापर्यंत, रिक्षा ड्रायव्हर पासून लोकांच्या घरी घरकाम करणाऱ्या आमच्या त्या बहिणीपर्यंत कुणालाही यांनी एका पैशाची मदत दिली नाही. आता मी ही टीका करतो असं तुम्ही म्हणाल, पण शिवसेनेचे कार्यकर्ते ऐकतायत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ऐकतात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही घरी कोरोनामुळे बळी गेलाय, त्यांच्याही घरी उपासमार झाले या 5 महिन्यात. काय मदत केली हो तुमच्या सरकारने? नक्कीच राम कदम. काय मात्र मदत केली तुमच्या आजच्या घडीला सगळ्यात मोठा विषय ठरलाय भाजपसाठी तो सुद्धा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्या. हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय मुद्दा झालेला आहे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी. थोडंसं थांबवते. संजय आवटे सर आपल्या सोबत आहेत. संजय आवटे सर, जर भोकरे सर जसं म्हणतात की अजित पवारांचा सपोर्ट हा असेल पार्थ पवार यांच्या भूमिकेच्या मागे, मात्र मग आत्ता नेमकी काय प्रतिक्रिया असेल? कारण एवढ्या सगळ्यामध्ये अजित पवारांनी अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. पार्थ पवारांशी देखील आम्ही संपर्क साधला होता, ते म्हणाले की या विषयावर आता मला काही बोलायचं नाही, राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला या संदर्भात बोलू नका असे शरद पवारांचे आदेश आहेत. काय नेमकं सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि या सगळ्याचे नेमके काय पडसाद उमटतील? कारण याआधी जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवारांनी केलं किंवा रोहित पवारांची स्तुती केली त्यावेळेला अजित दादा रागावले. अशा प्रकारचं पहिली ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येत होती. आता नेमकं काय होईल? मी तुम्हाला म्हटलं ना की हा घरच्या मालकीचा, यांच्या पवारांच्या मालकीचा पक्ष आहे असा जो समज झालेला आहे अनेकांचा, त्यातून ती सगळी गडबड झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवार याच्याबद्दल बोलणारच नाही. सुनेत्रा पवार म्हटल्या की मी बोलणार नाही, पार्थ पवार म्हणाले की मी बोलणार नाही, यातलं कोणीच बोलणार नाही. अजित पवार सुद्धा याच्याबद्दल काही खुलासा करणार नाही. त्यामुळे आता अजित पवारांची आणि पार्थ पवारांची भूमिका एकच आहे, याच्यामध्ये काही शंकाच नाही. पार्थ पवार जे म्हणतात ते अजित पवार म्हणतात म्हणूनच म्हणतात, याच्यामध्ये तर काही मुद्दाच नाही. त्यामुळे आता अजित पवारांनी थेटपणे शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण पक्षाच्या भूमिकेच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे. शरद पवारांनी आतापर्यंत सारवासारव करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी केलेला आहे, पण आता हे सावरणं मला असं वाटतं की फार कठीण आहे. कारण मुळामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी अशीच गंमत केली होती, तेव्हा शरद पवारांनी हे छानपणे सगळं सावरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुन्हा जो मोठा एपिसोड झाला पहाटेच्या शपथविधीचा, त्यानंतरही पवारांनी सावरलं. आता मात्र एकूणच परिस्थिती ही फार नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे आणि त्यामुळे आता अजित पवारांना सावरणं किंवा अजित पवारांच्या चुका सावरणं हे शरद पवारांना शक्य नाही, हा एक भाग आहे. दुसरं असं की अजित पवारांना सुद्धा कधीतरी मी काय आहे आणि मी हे मला करायचंच आहे हे त्यांनाही सिद्ध करायचं आहे. अजित पवारांना सुद्धा मी सर्वोच्च नेता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हे त्यांना सिद्ध करायचं आहे. त्यामुळे आता अजित पवार गप्प बसतील असं मला अजिबात वाटत नाही. आणि शरद पवार सुद्धा तुम्ही बघितलं असेल की शरद पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांच्या बैठकी घेतल्या, मिटिंग्स केल्या, गप्पा मारल्या. तर हे सगळे शरद पवार पण बाहेर फिरतात. तुम्ही एक गंमत बघा, गेल्या इतक्या महिन्यांमध्ये कोरोनाच्या नंतर राम कदम म्हणाले त्याला त्याच्याशी मी सहमत नाहीये, कारण हे सरकार तुलनेनं फार चांगलं काम करते. म्हणजे महापुराच्या काळावधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार अशी तुलना केली तर त्यापेक्षा सुद्धा हे सरकार अधिक चांगलं सेन्सिबली काम करते, याच्यामध्ये काही शंका नाही. पण हे सगळं होत असताना तुम्ही जर बघितलं तर अजित पवार हे बाहेर फिरत नाहीयेत. म्हणजे उद्धव ठाकरे फिरत नाहीत अशी चर्चा आहे, पण अजित पवार फिरत नाहीत. अजित पवार आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे बोलतायत, संवाद करतायत, एकत्रितपणे लोकांना ऍड्रेस करतायत असं चित्र नाहीये. त्यामुळे अजित पवारांनी मनापासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री आणि आपण त्यांचे उपमुख्यमंत्री या प्रकारे हे सरकार स्वीकारलेलंच नाहीये. त्यामुळे अजित पवारांचं लक्ष काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे संख्याबळाचा. त्यामुळे इथे नातू हा काही मुद्दा नाहीये. हे गृहकलह वगैरे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. आता एव्हरीथिंग इज पॉलिटिकल.
अजित पवार जे करतायत ते पुतण्या म्हणून करत नाहीत, शरद पवार जे करतायत ते काका म्हणून करत नाहीत, पार्थ पवार जे बोलतात ते नातू म्हणून करत नाहीत, सुप्रिया सुळे जे बोलतात ते काही मुलगी म्हणून करत नाहीत. आता हा राजकीय निर्णय आहे, राजकीय पक्ष म्हणून हे सगळेजण वागतायत, राजकीय महत्वाकांक्षा म्हणून या सगळ्या लोकांचं काही जे आहे ते सुरू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महत्वाकांक्षा कितीही असल्या तरी सुद्धा राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये महत्वाकांक्षांना पूरक असते, ती म्हणजे संख्याबळ. लोकशाहीमध्ये संख्याबळाशिवाय काही घडत नाही. त्यामुळे 54 पैकी अजित पवारांच्या सोबत किती आमदार आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांच्या सोबत जर पुरेसे आमदार असतील तर अजित पवार वेगळा निर्णय घेऊ शकतील. शरद पवारांची अद्यापही पक्षावर पूर्णपणे पकड असेल तर शरद पवार हे सिद्ध करतील की त्या केसमध्ये अनेक जण जे म्हणतात की अजित पवारांना उपमुख्यमंत्री केल्याशिवाय सरकार स्थिर राहणार नव्हतं. मग आता अजित पवारांना जर थेटपणे शिक्षा सुनावली गेली, अजित पवारांबद्दल कडक कारवाई केली गेली त्यांच्या विरोधामध्ये, तरी सुद्धा पक्ष चालू शकतो. या प्रकारे शरद पवारांना हे सिद्ध करावं लागेल. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नियंत्रण कोणाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधली पक्षांतर्गत सत्ता कोणाची, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या लेखी. नक्कीच. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधले किंवा पवार कुटुंबामधले हे सगळे तथाकथित मतभेद जे आहेत ते महाविकास आघाडीसाठी मात्र पुढच्या काळात धोकादायक ठरतील का? राजू वाघमारे, तुमच्यासाठी प्रश्न असेल. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. त्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजू वाघमारे, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. नारायण राणे वेगवेगळी भाकितं इथे वर्तवत असताना पवार कुटुंबामधले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे सगळे मतभेद जे आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करते. महाविकास आघाडीसाठी धोकादायक असेल सगळं. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की बीजेपी ज्या वेळेपासून महाविकास आघाडीचं सरकार आलंय तेव्हापासून जसं लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात त्या पद्धतीने सरकार पाडू, सरकार नको पाडू हा खेळ खेळत आलेले आहेत. आणि यांनी कितीही अशा प्रकारची वक्तव्य केली तरी महाविकास आघाडीला अजिबात धोका नाही आहे. पवार कुटुंबियांमध्ये ज्या पद्धतीने कलह आहे असं सांगितलं जातं असं काहीही नाही आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक मतभेद असू शकतात पण महाविकास आघाडीच्या सरकारवर या कोणत्याही गोष्टीचा काहीही परिणाम होणार नाहीये. 5 वर्ष अगदी सरकार आरामात चालेल. आणि मगाशी जे राम कदम साहेब म्हणत होते की महाविकास आघाडी कामच करत नाही, कसं आहे की आपण आता काळा चष्मा लावला की जग काळं दिसतं किंवा आपण काळी कामं केली की जग काळं काम करतंय असं वाटतं. मागच्या बीजेपी सरकारने कामच केलं नव्हतं त्याच्यामुळे महाविकास आघाडी काम करत नाही असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे यांच्या बोलण्याकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही आहोत. महाविकास आघाडी पूर्णपणे 5 वर्षाचा कालावधी या महाराष्ट्रात घालवेल आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी चांगलं काम. बरं राजू वाघमारे, तुमच्या या विश्वासासाठी शुभेच्छा तुम्हाला. मात्र एकूणच पार्थ पवार यांची भूमिका, शरद पवार यांचं आजचं वक्तव्य हे सगळं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात पवार कुटुंबामध्ये असे काही खरंच मतभेद आहेत का? या मतभेदांचे महाविकास आघाडी सरकारवर नेमके काय परिणाम होणार? नारायण राणे जे भाकीत करतात ते या सगळ्या आधारावर करतायत का? हे भाकीत खरं ठरणार आहे का? हा फक्त ट्रेलर आहे का आणि पिक्चर अजून बाकी आहे का? या सगळ्या मुद्द्यांवर पुढच्या काळामध्ये चर्चा आणखी जोर धरून असणार आहेत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. वेळाअभावी थांबावं लागेल आपल्याला इथे, मात्र खूप धन्यवाद चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.